उत्तर नागपुरातील इंदोरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे श्रेणीवर्धन करून 615 रुग्णशय्येच्या अतिविशेष उपचार रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली आहे। परंतु विद्यमान सरकारी संस्था उत्तर नागपुरातून इतरत्र पळवण्याचा घाट रचत आहे। तातडीने संस्थेचे बांधकाम सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा डॉक्टर आंबेडकर रुग्णालय बचाव समितीकडून देण्यात आला आहे। टिळक पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत समितीतर्फे वेदप्रकाश आर्य, दिनेश अनरसहारे, वामन सोमकुवर उपस्थित होते। पिछले 6 महीना पहले 14 अप्रैल को डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इंटरनेशनल कन्वेंशन सेंटर में के उद्घाटन में उप मुख्यमंत्री इन्होंने घोषणा की थी कि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र के निर्माण कार्य को हम लोग जल्द से जल्द शुरू करने वाले हैं। किंतु 6 महीने बीत जाने के बावजूद भी उस निर्माण कार्य को राज्य सरकार ने शुरुआत नहीं की है। पार्श्वभूमि ऐसी है कि विधायक नितिन राउत के प्रयत्नों से यह रुग्णालय हमारे उत्तर नागपुर जैसे दलित, पीड़ित, शोषित, वंचित, बहुजन, किसान, कामगार वर्गों का बहुलता एरिया में लाया गया। उसके लिए 615 बेड की मंजूरी राज्य सरकार ने दी। 1165.65 करोड़ रुपए मंजूर किए और प्रत्येक वर्ष लगने वाले 78 करोड़ रुपए से भी ज़्यादा का पैसा मंजूर करने के बाद भी अब इस प्रकल्प को रोका जा रहा है। इसके पहले भी 2014-19 के बीच में उत्तर नागपुर में आया हुआ इंजीनियरिंग कॉलेज दक्षिण पश्चिम नागपुर में उसको स्थानांतरित कर दिया गया था। तो उत्तर नागपुर की जनता के साथ निरंतर यह भेदभाव की नीति राज्य सरकार निरंतर अपना रही है। आपने देखा होगा कि 1991 में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जन्म शताब्दी स्मारक बनाया, उसकी ज़मीन सैंक्शन की, उसके लिए 5 करोड़ रुपया सैंक्शन किया। वो अभी तक उसका निर्माण कार्य आज 29 साल होने के बाद नहीं हुआ है। आपको जानकारी देना चाहूँगा कि शताब्दी चौक में जो स्मारक के लिए जगह थी उसकी ज़मीन भी राज्य सरकार ने हड़प ली है। अंबाझरी भवन जो बनाया बुनाया था उसको इस राज्य सरकार की हिम्मत देखिए कि उसने डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के नाम से बनाया हुआ महानगर पालिका द्वारा इतना बड़ा भवन जो नागपुर शहर की आन बान शान थी उसे तोड़ दिया। उसी तरीके से डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर 13 तारीख को जब नागपुर में धम्म दीक्षा के लिए आए थे तो आनंद होटल में रुके थे। उस जगह को स्मारक घोषित किया जाए करके हम लोगों ने बहुत वर्षों से हमारे लोगों ने लड़ा है, वो भी अभी तक उन्होंने मंजूर नहीं किया। नारा में 130 एकड़ पे डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के नाम से अंतर्राष्ट्रीय उद्यान बनाने का प्रकल्प था, उसे भी रोक दिया गया। मैं इसका उल्लेख इसलिए करना चाह रहा हूँ कि जहाँ जहाँ डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी का नाम आ जाता है तो वर्तमान जो सरकार है, जो जातीयवादी सरकार है, जो आम्बेडकर द्रोही सरकार है, वो सरकार नहीं चाहती कि उत्तर नागपुर में या बाबा साहब आम्बेडकर जी के नाम से किसी प्रकल्प को पूरा किया जाए, समय पर पूरा किया जाए। वे निरंतर कोशिश कर रहे हैं कि इस प्रकल्प को रोका जाए। पिछले अधिवेशन में विधायक नितिन राउत जी ने जब प्रश्न उपस्थित किया था कि भाई डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र के निर्माण कार्य को लेट क्यों किया जा रहा है, तो गिरीश महाजन जी ने वहाँ उत्तर दिया था कि उसे कुछ कारणों की वजह से हम स्थानांतरण करने का सोच रहे हैं। हम इस मामले पे जब अधिकारियों से नागपुर में मिलते हैं तो उनका कहना है कि हमें राज्य सरकार की ओर से गो स्लो का आदेश मिला हुआ है। तो इससे यह अंदाज़ा लगाया जा सकता है कि इस प्रकल्प को भी वो लोग किसी अपने अपने क्षेत्र में स्थानांतरण करने का षड्यंत्र रच रहे हैं। इसीलिए हम लोगों ने कृति समिति बनाया, अलग अलग दलों के लोग, सामाजिक संगठन के लोगों ने मिलकर, और इस प्रकल्प के कार्य को शुरुआत करने के लिए हम लोग जितना भी संवैधानिक मार्ग है उस मार्गों से हम लोग संघर्ष करने के लिए तैयारी कर रहे हैं। मराठा आरक्षणासाठी जीव गेला तरी हरकत नाही, पण आता 1 इंचही मागे हटणार नाही। आमच्या न्यायाची लढाई असून त्याच्या आडवं कोण आला तर त्याला सोडणार नाही, असा सज्जड दम मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा समाजातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। नाही, मी तर एकदा त्यांचं पूर्ण ऐकलं नाही, मला दिवसभर वेळ पण नाही मिळाला, पण मी जर त्यांचे काय बोलले त्याची पूर्ण रात्री मी माहिती घेणार आहे। परंतु सरकारला एकच माझी विनंती, केंद्र सरकारला सुद्धा आणि राज्य सरकारला सुद्धा,
जातीय तेढ निर्माण करण्याचं काम आणि जाती दंगली घडवण्याचा कट भुजबळ साहेबांनी रचलाय असा अंदाजा दिसतो. त्यांना वेळीच थांबवा, कारण त्यांनी बोर्ड सुद्धा फाडायचं सांगितलं असं मला काही कळालंय. असा जातीचा तिरस्कार करून घटनेच्या पदावर बसलेल्या माणसाला शोभत नाही. आणि जर ते असंच करत राहिले तर नाविलाजानं आम्हाला सुद्धा जशास तसं उत्तर नाविलाजानं द्यावं लागेल शांततेत. कारण आम्ही शांततेत ही लढाई लढणार आहे. एक महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जाहीरपणानं आज मी कोल्हापूरच्या पवित्र भूमीतून आवाहन करतो. त्यांनी बोर्ड जरी फाडले आणि काही जरी केलं, आपण प्रतिक्रिया द्यायची नाही, आपण त्यांना उत्तर द्यायचं नाही. शांतता बाळगा, कारण मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात गेलाय आता. त्यामुळे त्यांना आता या गोष्टी सहन होत नाही. एकदा आरक्षण मिळू द्या, आपल्या लेकरांच्या पदरात एकदा आरक्षण मिळू द्या. त्यांना काय जातीय तेढ निर्माण करायचं तर करू द्या. आणि दुसरंही आव्हान करतो, गावखेड्यातला ओबीसी बांधव आपल्या सोबत आहे किंवा आजही आपला लहान भाऊ आहे आणि आपण मोठे. या भुजबळांना खुश करण्यासाठी आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एकमेकाच्या विरोधात अजिबात उठायचं नाही. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. त्यांना काय तेढ निर्माण करायचं ते करू द्या. सरकार त्यांना बघन. मी पुन्हा एकदा सांगतो, राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं यांना जो जातीय दंगली राज्यात घडवायच्यात आणि हे जे वातावरण दूषित करायचे हे तातडीनं थांबवा आणि त्यांना थांबवायला सांगा. नसता आमचेही शांततेत आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याशिवाय राहणार. इतका घाण बोलले ते, हे त्यांना शोभत नाही. हे महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार नाहीये. त्यांनी मनोज जरांगेंच्या बाबतीत सुद्धा काय काय बोलले का? मराठा समाजाची त्यांनी तिरस्कार केलाय. आजपर्यंत कोणी धाडस सुद्धा केली नाही की मराठा आणि ओबीसी मध्ये याबद्दल एवढं म्हणजे वाईट बोला. कोण आणि नाहीये, कोण बोलत नाहीये. मनोज जरांगेंचे सुद्धा भाषणात पाहिले असतील तर पहिल्या दिवशीपासून त्यांचं म्हणणं आहे की शांततेत सगळं करायला पाहिजे. ओबीसी आणि मराठा एक आहे. मोठा भाऊ आणि छोटा भाऊ आहे तो. आणि म्हणून आज त्यांनी सगळं एक लक्ष्मण रेखा मोडली आहे. आणि म्हणून सरकारने त्यांच्यावर कारवाई लगेच करावी ही माझ्या सरकारला सूचना. गेल्या 15 ते 16 वर्षांपासून वेगवेगळ्या प्रवर्गातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने सेवेत कायम करावे या मुख्य मागणीकरिता आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्या वतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 25 ऑक्टोबरपासून नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर काम बंद आंदोलन व संजय देशमुख यांनी आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे. महाराष्ट्र शासन सक्षम असून सुद्धा आमचे समायोजन करत नाही. समायोजन करण्याचे जोपर्यंत लेखी आश्वासन देण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण व काम बंद आंदोलन चालूच राहील असं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. हम सब एक नाही. हम सब एक. अरे नागपूरचा पिंट्या काय म्हणते? समायोजन नाही म्हणते. ठाण्याचा बाल्या काय म्हणते? समायोजन नाही म्हणते. ठाण्याचा बाल्या काय म्हणते? 25/10/2023 पासून आम्ही सर्व काम बंद आंदोलनामध्ये आहोत. पूर्ण महाराष्ट्र अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी वेगवेगळ्या प्रवर्गातील, मग डॉक्टर असो, नर्सेस असो, ANM असो, स्टाफ नर्स असो, अकाउंटंट असो, ऑपरेटर असो, डिस्ट्रिक्ट आणि तालुका, BCM सुद्धा, DCM सुद्धा, सर्व NHM अंतर्गत कंत्राटी कर्मचारी ह्या आमच्या 2च मागण्यासाठी आम्ही याच्या आंदोलनामध्ये सामील आहोत. गेल्या 15-16 वर्षापासून काही तर 18 ते 20 वर्ष झालं आम्ही शासन सेवेमध्ये आरोग्य सेवा देत आहे. 15 ते 20 वर्षापासून. काही आमचे लेप्रसी, TB आणि कुष्ठरोगाचे कर्मचारी आहेत ते 22-22 वर्षापासून आहेत. आणि आमची इतक्या वर्षापासून हीच मागणी आहे की आम्हाला शासकीय सेवेमध्ये कायम करण्यात यावे, जे की आजच्या घडीला 6 राज्यांनी तिथल्या NHM कर्मचाऱ्यांना कायम केलेलं आहे. आणि महाराष्ट्र शासन सक्षम असून सुद्धा आमचं हे समायोजन करत नाही. 30 आणि 31 तारखेला आम्ही मुंबई येथे आझाद मैदानात निदर्शने केले. त्यावेळेस आरोग्यमंत्री स्वतः पेंडॉलमध्ये येऊन स्वतः त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही 30% प्रतिवर्ष तुमचं समायोजन करतो. काही टेक्निकल बाबी आहेत त्या दूर करायला आम्हाला थोडा वेळ लागतो. मग आमचं म्हणणं आले की 31 तारखेला तुम्ही जर 30% लोकांचं समायोजन करणार असाल फार छान आहे.
आम्हाला त्याच्यात काय ऑब्जेक्शन नाही, पण उरलेली 70% लोक आहेत त्यांना जोपर्यंत त्यांचं समायोजन होत नाही तोपर्यंत त्यांचं समान काम समान वेतन देण्यात आहे. आणि ते बोलून सुद्धा 31 तारीख जाऊन सुद्धा आज 17-18 तारीख आली, पण हे आम्हाला लेखी आश्वासन देत नाही. जोपर्यंत लेखी आश्वासन देणार नाही, आमचा समाजनाचा विषय मार्गी लागणार नाही, तोपर्यंत आम्ही आता ह्या कालच्या 16 तारखेपासून संजूभाऊ देशमुख हे स्वतः अमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 13वा दिवस आहे आणि आमच्या काम बंद आंदोलनाला 25वा दिवस आहे. सरकार एवढं कसं गाफील असू शकते? आमची जबाबदारी कोण घेणार आहे? आमचं पालकत्व कोण घेणार? हा आमचा मोठा प्रश्न आहे. आणि संजूभाऊच्या जीवाला जीवितहानी जर झाली तर सरकारला याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील. आम्रपाली विष्णू भगत, उपकेंद्र तुळशी, तालुका माहूर. आम्ही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत गेले 12 वर्षे झाले आम्ही सेवा देत आहोत, तरी आमचा शासनानं कोणता विचार केलेला नाही. आणि सतत आम्हाला हे कंत्राटी शब्द म्हटल्या जाते. तर आमचं एकच मागणी आहे सरकारला, आमचं सरसगट समायोजन करण्यात यावं. निदान सरसगट समायोजन करण्यात येत नाही तोपर्यंत आम्हाला समान काम समान वेतन तरी देण्यात यावे. आज आमचे बंधू आमच्यासाठी संजय भाऊ देशमुख यांनी घरदार मुळं बाळं सोडून आमच्यासाठी आज 3रा दिवस आहे, तरी शासन काही दखल घेतल्या जात नाही आमची. आज त्यांची चेहरा आम्हाला बघावसा वाटत नाही. आमच्यासाठी त्यांनी एवढे करत आहे तरी शासनाला जाग का बरं येत नाही आमच्यासाठी? आज आम्ही तुटपुंज्या पगारीमध्ये आम्ही आमचा कसा परपंच भागवतो हे आम्हाला माहिती आहे. आमच्या मुलाची फी, दवाखान्याचा खर्च, सगळा खर्च या शासनाला कळते काय? फक्त आमच्याकडून काम करून घेतात, डे नाईट ड्युट्या लावून. एवढंच आम्हाला शासनाला हात जोडून विनंती आहे, आमचा काहीतरी विचार केला जाव आणि आमच्या संजू भावाचं हे सगळं मान्य करण्यात यावं, एवढे शासनाला हात जोडून माझी विनंती आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत अधिकारी व कर्मचारी आहोत. आम्ही मागील 15 ते 17 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी व अधिकारी म्हणून काम करत आहोत. शासनाला आम्ही वारंवार विनंती करून सुद्धा शासनाने आमच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाहीत ना आम्हाला सरळ सेवामध्ये किंवा समायोजन करून घेतलेलं नाही आहे. त्याकरिता आम्ही वारंवार विनंती करून सुद्धा शासन काही आमच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्याकरिता आम्ही 25 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन स्वीकारलेले आहे. आज जवळपास 24वा दिवस आहे आणि आमचे मित्र बंधू संजय देशमुख हे आमरण उपोषणाला बसलेले आहे. आमची हीच विनंती आहे की शासनाने आमच्या ताबडतोब विचार करून आम्हाला समायोजन करून घ्यावे. निदान समायोजन होईपर्यंत तरी किमान समान काम समान वेतन तरी द्यावे. आम्ही NRHच्या अंतर्गत गेली 14-15 वर्ष कार्यरत आहोत कंत्राटी कर्मचारी म्हणून. तरी सरकारकडे आमचं एकच मागणी आहे की समान काम आणि समान वेतन हे लवकरात करावे. कारण आता खूप दिवस झाले आमच्याकडे सरकार काही लक्ष देत नाही. तरी सरकारने आमचं काहीतरी मागण्या मान्य करून आम्हाला समायोजन तरी देण्यात यावे. आमचे बंधू भाऊ संजय देशमुख हे आज 3रा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा, त्यांच्याकडे तरी लक्ष देऊन तरी आमचं काहीतरी विचार करावा सरकारने, एवढीच विनंती आहे. फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे ग्राम रोजगार सेवक संवाद मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित ग्राम रोजगार सेवक यांना तुम्ही गावातील पुढारी नेमण्याची कामे करतात, परंतु तेच पुढारी नेते मंडळी तुम्हाला कामावरून कमी करतात, त्यामुळे गावामधील सत्ता पलटी करताना तरी तुमच्यावर अशा प्रकारची वेळ येते, त्यामुळे वेळीच सावध होऊन आपल्या मताचे निवडणुकीत उमेदवार निवडून द्या। तसेच तुमच्याकडे अजूनही संधी आहे, लोकसभा आणि विधानसभा होण्यापूर्वी सरकार बदलण्याची ताकद तुमच्याकडे आहे, असे आवाहन त्यांनी गावकऱ्यांना दिले। पुन्हा तुम्हाला असणाऱ्या 5 वर्षाच्या अगोदर एक संधी आहे, लोकसभा आहे, विधानसभा। नाही म्हटलं गावातली 20-25% मतदान हे तुमच्या विषय आल्यावर चालतं, हे बरोबर आता जेव्हा तुम्ही तुमच्या विचाराचं सरकार आणू शकता, ते वापरायचं की नाही वापरायचं? वापरायचं की नाही वापरायचं? मग वापरायचं ठरवलं तर ते वापरलं पाहिजे। काय का उद्या आता असं ते कृषीचे आत्महत्या आहे, त्याला एक संधी कुठेतरी मिळू शकते, पण जे कृषीच्या वरती गेले त्यांचं काय? रिटायर्ड। म्हणून मी म्हटलं की आम्ही आमच्याशी सुद्धा प्रामाणिक नाही, ते स्वतःशी प्रामाणिक नाही। सत्तेमध्ये एखादा आपण बसवलं, तो जर आपल्या विचाराचं नसेल तर 5 वर्षांनंतर पुन्हा एक संधी आपल्याला। नरेंद्र मोदी सर्व म्हणतो की मी काय असणार खाजगीकरण करणार, खाजगीकरण करणार म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे। आता तुमची काय मागणी आहे की आम्हाला परमनंट आहे की नाही? परमनंटची मागणी आहे की नाही? होय ना? आणि तुमचं मत मोदी नाही। त्यांच्यामुळे आम्ही माणसात आलो ही भावना लक्षात ठेवून कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील उजगाव येथील राहुल नाईक या दाम्पत्याने दवाखान्यातून थेट ऐतिहासिक बिंदू गाठलं आणि डॉक्टर बाबासाहेब जिवंत असताना जगातील पहिला पुतळा असणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचरणी बाळाला ठेवून अभिवादन करून नतमस्तक झाले। चौगुले परिवाराच्या चेहऱ्यावर एक समाधानाची लकीर उमटल्याची आपण बघतोय। आज रोजी डिस्चार्ज झाल्यानंतर आपण बाबासाहेबांच्या मुलाला हे जग बघितलं, म्हणून बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा कोल्हापूरमध्ये असल्यामुळे त्या पुतळ्याच्या जवळ माझ्या बाळाला ठेवून मी बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी इथं आलो आणि सोबत माझा परिवार। नाव सांगा तुमचं? स्वाती राहुल नाईक। मला 9/10/2023 या रोजी मुलगा झाला आणि मी आता घरी चालले विचार घेऊन। पहिलं वंदन मी बाबासाहेबांना करण्यासाठी माझ्या बाळाला घेऊन इथे आले। रायगडच्या सुधागड तालुक्यातील राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असळवल्या परडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज शांततापूर्ण वातावरणात पार पडली। सदर प्रक्रिया सरपंच साक्षीताई सतीश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी निरीक्षक म्हणून अशोक महामुनी, कृषी अधिकारी, पंचायत समिती पाली सुधागड यांनी मार्गदर्शन केले। खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचा हा विजय आहे, खऱ्या अर्थाने जनसामान्यांचा हा कौल आहे। परळीमध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण असताना, परळी ग्रामपंचायत ही सुधागड तालुक्यातील क्रमांक 1 ची ग्रामपंचायत असताना देखील इथे फार मोठं राजकारणाचं स्पर्धात्मक राजकारण झालं आणि हे होत असताना देखील लोकांनी पैशाचं बलाबल न बघता खऱ्या अर्थानं लोकप्रियता आणि मागच्या 5 वर्षामध्ये जे काम झालं ते काम अतिशय गलिच्छ प्रकारचं होतं, हे लोकांच्या निदर्शनात आलं आणि सुज्ञ जनतेने मनापासून कौल दिला की ही ग्रामपंचायत पुढच्या भ्रष्टाचार निर्मूलन आघाडी जी आम्ही स्थापन केली होती, त्या भ्रष्टाचार निर्मूलन आघाडीच्या ताब्यामध्ये
ही सत्ता देणं आवश्यक आहे, क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे ती सत्ता आमच्या हातामध्ये आली. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की सरपंचपदी आम्ही पदवीधर सरपंच बसवलेले आहे. आमची एक उमेदवार डॉक्टर होती, परंतु कर्मधर्म संयोगाने राजकारणामध्ये उलट्या सुलट्या काही गोष्टी थोड्या थोड्या मताने त्यांचा पराभव झाला. त्याच्यानंतर उपसरपंच या मागच्याच उपसरपंच आहेत, मागच्या बॉडीमध्ये होत्या, आमच्या विरोधक म्हणून त्यांनी काम केलं. परंतु मागच्या 7-8 महिन्यामध्ये 10 महिन्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 मागचे उमेदवार जे होते, सदस्य निवडून आलेले होते, ते सर्व तिथल्या गलिच्छ कारभारामुळे कंटाळून आमच्यात सामील झाले, आमच्या बरोबर आले. कुठल्याही प्रकारचं तिकीट वगैरे मागितलं नाही, उमेदवारी मागितली नाही. केवळ परळीचा लोकाभिमुख विकास करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका ठेवली. भविष्यामध्ये परळी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राला जोडणारा रस्ता, एक तीर्थक्षेत्र आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात एक नावाजलेलं असं तीर्थक्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्राकडे जाणारा रस्ता, असलेलं अतिक्रमण, असलेली गलिच्छ बाजारपेठ ही स्वच्छ करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळे मंडळी पाऊल उचलणार आहोत. त्याच्यासाठी वेळ प्रसंगी कोर्टाची मदत लागली, न्यायालयाची मदत लागली तरी ती घेणार आहोत. परंतु अतिशय निरपेक्ष असा कारभार, जिथे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही, खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार निर्मूलन आघाडी, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही, निरपेक्ष काम, कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण नाही, कुठल्याही प्रकारचं लोकांच्या बद्दल भेदभाव प्रकार केला जाणार नाही, अशा पद्धतीचं काम करण्याचं अभिवचन या समय आम्ही देत आहोत. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.